आप्पासाहेबांनंतर त्यावेळेला आप्पासाहेब गेले त्यावेळेला त्यांचा एक शेवटचा स्पर्श करताना मला ती एक जाणीव होती की ज्या माणसांनी कर्मवीर अण्णांच्या सानिध्यात शिक्षण घेतलं, जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय स्वच्छ राहिला, ज्या माणसांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी आणि मुलींसाठी शिक्षणासाठी काम केलं, इंडस्ट्री उभा करत गेले आणि तिथे ते कुठेही न थांबता ते बाहेर पडत गेले. तर या माणसाचं एक स्वप्न होतं की शांतिनिकेतनसारखी ही संस्था झाली पाहिजे. त्यामुळे हे शांतिनिकेतनचं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन त्यावेळेला मी खरं त्यांना दिलं होतं. त्यावेळेला बारामतीमध्ये मुली शिकत नसायच्या, एकच कॉलेज होतं आणि ज्यात मी शिकले. नंतरच्या काळामध्ये आप्पासाहेबांना असं वाटायला की मुलगी शिकली पाहिजे, कारण प्रत्येक पालकाकडे पुण्याच्या ठिकाणी जाऊन मुलगी शिकवणं शक्य नव्हतं, कारण तो खर्च, ते हॉस्टेल, ते सगळं बघतोय की अनेक मुलींचे ड्रॉपआउट्स होताना दिसतायत. आणि मग त्यांनी ही संस्था काढली शारदानगर, आणि त्यांना तो सगळा मुलींचा कॅम्पस करायचा होता. आणि आज तसंही आज ह्याच्यामध्ये ज्या संस्थेमध्ये सर्वात जास्त मुली शिकतात तेव्हा जो निर्णय घेतला होता आणि त्याची उभारणीपासून फार मुलं घरोघर जाऊन मुलं गोळा करण्यापासून सगळं काम त्यावेळेला आप्पासाहेबांनी त्यांच्या टीमने केलं होतं. हॉस्टेलमध्ये मुली जास्त राहतात या संस्थेच्या, म्हणजे आत्तासुद्धा 4,500 मुलं मुली इथे राहते आहेत माझ्याकडे. त्यामुळे या मुलांचं सगळ्याच बाबतीत काळजी घ्यावी लागते, आरोग्य असेल, अभ्यास असेल किंवा अनेक अडचणी असतात. त्यामुळे मग आप्पासाहेबांनी मला हॉस्टेलपासून सुरुवात केली की तू हॉस्टेलमध्ये चल, मीटिंग घेत जा, मला जाता येत नाही हॉस्टेलमध्ये, तर तू एक स्त्री म्हणून, महिला म्हणून तू जाऊ शकते, मुलींशी बोलणं जास्त सोपं होतं. आणि मग मी हॉस्टेल बघायला सुरुवात केली. मग मुलींच्या मीटिंग घेणं, काही मेसच्या तक्रारी आहेत का, रेक्टरच्या संदर्भात काही तुमचे वादविवाद आहेत का, मग अभ्यास कसा चालला वगैरे वगैरे. मग असं करत करत मग मला आप्पासाहेबांनी फाईल कशा बघायच्या, संस्था कशी बघायची, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी मला ट्रेनिंग सुरू केलं आणि मी स्वतःला त्याच्यामध्ये बदलत गेले आणि बघत गेले. आणि मग अचानक जबाबदारी आली ह्या सगळ्या गोष्टीची. आप्पासाहेब गेले आणि ह्या सगळ्या संस्थेचा भार आमच्या दोघांवर आला, माझा नवरा आणि मी आणि आमची सगळी टीम. असे गेले 22-23 वर्ष झालं. आप्पासाहेबांनंतर त्यावेळेला आप्पासाहेब गेले त्यावेळेला त्यांचा एक शेवटचा स्पर्श करताना मला ती एक जाणीव होती की ज्या माणसांनी कर्मवीर अण्णांच्या सानिध्यात शिक्षण घेतलं, जो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय स्वच्छ राहिला, ज्या माणसांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी आणि मुलींसाठी शिक्षणासाठी काम केलं, इंडस्ट्री उभा करत गेले आणि तिथे ते कुठेही न थांबता ते बाहेर पडत गेले. तर या माणसाचं एक स्वप्न होतं की शांतिनिकेतनसारखी ही संस्था झाली पाहिजे. त्यामुळे हे शांतिनिकेतनचं स्वप्न पूर्ण करण्याचं वचन त्यावेळेला मी खरं त्यांना दिलं होतं. त्यामुळे त्याच दृष्टीने आम्ही दोघेजण या संस्थेकडे पाहतो की आता शांतिनिकेतन ध्येयच आहे. मग टेक्नॉलॉजी पण द्यायची, पण संस्कार पण सोडायचे नाहीत, आणि जे काही सांस्कृतिक वारसा आहे आपला तो पण आपण मुलींना दिला पाहिजे. ह्या पद्धतीने आम्ही आता 22 वर्ष झालं शिकवतो, मुलींचं ही संस्था हे करतोय. साधारण 10,000 ते 12,000 मुलं मुली शिकतात, त्याच्यामध्ये 6,000-7,000 तर नुसत्या मुली आहेत त्याच्यामध्ये. जास्त मुलं हे जे ग्रामीण भागातून आले आणि सगळे वाड्या वस्तींवरची शेतमजुरांची मुलं जनरली इथं शिकतात. गेले 35 वर्ष झाले या संस्थेने शिक्षणाचा धंदा कधी केला नाही. म्हणजे ज्यावेळेला आम्हाला मॅनेजमेंटच्या जागा होत्या BEd, DEd, ATD वगैरेच्या, तर त्याच्यासाठी आपण डोनेशन नाही घेतले. तर त्या जागा आम्ही अपंग मुलगी आहे, गरीब आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, अशा मुलींना त्या जागा देऊन त्यांना उभं करायचा प्रयत्न आम्ही तेव्हापासून आजतागायत आपण तो केलेला आहे. आणि आता आमचं 5 देशाबरोबर टायअप झालेलं आहे. आता इंटरनॅशनल लेवलला ही संस्था जाऊन पोचलेली आहे. सर्व विभागाचे रिझल्ट साधारण 95 ते 100% इथपर्यंत असतात. क्वालिटी वाईज संस्था भारतातली, महाराष्ट्रातली आता नंबर 1 च्या लेवलवरती पोचलेली आहे.